तुझ्यापर्यंत मी पोचवली ही अद्भुत कथा स्वामी समर्थांच्या कृपेने अनुभवायला तयार राहा, कारण आज तुम्ही ऐकणार आहात अशी गोष्ट जी एका गरीब शेतकऱ्याचे संपूर्ण आयुष्य बदलून गेली आणि ज्यामुळे लोकांना श्रद्धेची खरी ताकद समजली. अक्कलकोट नगरी त्या काळी शांत आणि पवित्र होती. गावातील रस्त्यावर साधेपणा होता, पण प्रत्येकाच्या मनात एकच नाव घुमत असे. ते नाव म्हणजे स्वामी समर्थ. दूरदूरच्या गावातून लोक फक्त एक दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटला येत असतं, कारण त्यांना विश्वास होता की स्वामी समर्थांच्या कृपेने संकट दूर होतात. त्या अक्कलकोटपासून थोड्या अंतरावर एक छोट्या खेड्यातून गणू नावाचा गरीब शेतकरी राहत होता. त्याचे आयुष्य खूप साधे होते. छोटंसं मातीचं घर, 2 एकर जमीन आणि कुटुंब एवढंच त्याचं जग होतं. पण मागच्या 2 वर्षापासून त्याची शेती पूर्णपणे सुकली होती. गणू रोज सकाळी शेतात जाऊन कोरड्या जमिनीकडे पाहत बसायचा. माती फुटलेली, झाडे सुकलेली आणि मनात फक्त चिंता. घरात अन्न कमी होत चाललेले होते आणि कर्जदार काही दिवसांनी दारावर येऊन पैसे मागत होते. एक संध्याकाळी गणू घरच्या ओंट्यावर शांत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर थकवा आणि निराशा दिसत होता. तेव्हा त्याची पत्नी सवित्रा त्याच्या जवळ आली आणि हलक्या आवाजात म्हणाली, तुम्ही इतकी चिंता करू नका, मला एक गोष्ट सांगायची आहे. गणूने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, आता काय सांगणार? परिस्थिती अशी झाली आहे की काहीच मार्ग दिसत नाही. जमीन सुकली, कर्ज वाढलं आणि मुलांच्या चेहऱ्याकडे बघायलाही भीती वाटते. सवित्रा शांतपणे म्हणाली, मी काल बाजारात गेले होते. तिथे काही लोक अक्कलकोटहून आले होते. ते म्हणत होते की स्वामी समर्थांच्या दर्शनाने अनेकांना दुःख दूर झाले आहेत. गणू काही क्षण शांत राहिला, कारण त्याने स्वामी समर्थांचं नाव आधी ऐकले होते, पण कधी जाण्याचा विचार केला नव्हता. सावित्रा पुन्हा म्हणाली, लोक सांगत होते की स्वामी समर्थांसाठी गरीब श्रीमंत असा भेद नाही. जो मनापासून प्रार्थना करतो त्याची मदत ते नक्की करतं. ते रात्री गणूला झोप लागत नव्हती. तो छपराकडे पाहत पडला होता आणि मनात विचार चालू होता. शेवटी त्याने ठरवलं की उद्या सकाळी तो अक्कलकोटकडे निघेल. सकाळ झाली आणि सूर्य उगवला तेव्हा गणूने घरातून निघण्याची तयारी केली. सवित्रेने त्याला थोडी भाकरी आणि पाणी दिले आणि म्हणाली, स्वामी समर्थांचे नाव घेत जा, बाकी सर्व ते पाहतील. गणू पायी चालत अक्कलकोटच्या दिशेने निघाला. रस्ता लांब होता, पण मनात आशेची छोटीशी ज्योत पेटली होती. दिवसभर चालत चालत तो शेवटी अक्कलकोटमध्ये पोहोचला. गावात प्रवेश करताना त्याला वेगळीच शांतता जाणवली. लोकांनी त्याला सांगितलं की स्वामी समर्थ आज वडाच्या झाडाखाली बसले आहेत. गणू त्या दिशेने गेला आणि थोड्याच वेळात त्याला मोठा वडाचा वृक्ष दिसला. त्याखाली अनेक भक्त बसले होते आणि त्यांच्या मधोमध स्वामी समर्थ शांतपणे बसले होते. गणू हळूहळू पुढे गेला आणि नम्रपणे स्वामी समर्थांच्या चरणावर डोके ठेवले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. स्वामी समर्थांकडे त्याच्याकडे पाहिले आणि हलके हसत म्हणाले, अरे गणू, इतका का घाबरतोस? मी आहे ना. हे शब्द ऐकून गणू थक्क झाला, कारण त्याने आपले नाव सांगितले नव्हते. तो थरथरत म्हणाला, स्वामी, माझी शेती सुकली आहे. घरात अन्न नाही, कर्जदार त्रास देतात, मला काहीच मार्ग दिसत नाही. स्वामी समर्थ काही क्षण शांत राहिले आणि मग म्हणाले, उद्या सकाळी तुझ्या शेतात जा आणि जे दिसेल ते नीट पहा, सर्व ठीक होईल. गणूने नमस्कार केला आणि त्या रात्री अक्कलकोटमध्येच थांबला. त्याच्या मनात आता आशा निर्माण झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तो आपल्या गावाच्या दिशेने निघाला आणि काही वेळातच आपल्या शेताजवळ पोहोचला. तो थोडा थांबला, कारण त्याला भीती वाटत होती की पुन्हा हेच कोरडे दृश्य दिसेल. पण जसेच त्याने शेतात पाऊल टाकले तसे ते थक्क झाला, कारण कालपर्यंत सुकलेली जमीन आज ओलसर दिसत होती आणि काही झाडे पुन्हा हिरवी दिसत होती. गणूच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले, कारण त्याला लगेच स्वामी समर्थांचे शब्द आठवले. तो शेतामध्ये मध्यभागी गेला आणि तिथे उभा राहून आकाशाकडे पाहत स्वामी समर्थांचे नाव घेत राहिला. तेवढ्यात त्याला शेताच्या एका कोपऱ्यात माती थोडी उंच दिसली. त्याने कुतूहलाने तिथे माती खोदायला सुरुवात केली आणि काही वेळात त्याला एक जुना मातीचा घडा सापडला. त्याने तो उघडला आणि आता काही जुनी नाणी आणि चांदीची दागिने दिसले. गणूला लगेच समजले की ही स्वामी समर्थांची कृपा आहे.
तो तिथेच बसला आणि हात जोडून म्हणाला, स्वामी समर्थ, तुमची कृपा खूप महान आहे. त्या दिवसानंतर गणूचे आयुष्य हळूहळू बदलू लागले. कर्ज फेडले गेले, शेती सुधारली आणि आनंद परत आला. पण गणू कधीही विसरला नाही की त्याच्या आयुष्यातला हा बदल फक्त एका गोष्टीमुळे झाला होता, श्रद्धा आणि स्वामी समर्थावरील अढळ विश्वास. आणि म्हणूनच आजही अनेक लोक एकच गोष्ट सांगतात, जो मनापासून स्वामी समर्थांचं नाव घेतो त्याच्या आयुष्यात आशेचा प्रकाश नक्की येतो. स्वामी समर्थ महाराज की जय.